करायचं. जे इंडस्ट्रियल रिव्होल्युशन होत गेलं, इंडस्ट्री 1.0, 2.0, आता सध्या आपण इंडस्ट्री 4.0, इंडस्ट्री 5 आणि 6 याच्यावरती लोक विचार करत आहेत की 4मधनं 5मध्ये आत्ता आपलं ट्रान्झिशन चालू आहे. पण जसं AI आणि क्वांटम टेक्नॉलॉजी इलेक्ट्रॉनिक्समध्ये येते तसं 4मधनं 5मध्ये कसं ट्रान्झिशन चालू आहे? आता काय झालं की ते इंडस्ट्री 1.0 जे झालं, म्हणजे आता फार जर आपण प्रिमेटिव्ह एजमध्ये गेलं की जेव्हा माणसाला भूक लागायला लागली, आणखीन झाडावरची फळं संपायला लागली, तेव्हा त्यांनी प्राण्यांकडे बघितलं की आता ह्यांना खाऊन बघूया, आता आपल्याला दुसरं काहीच मिळत नाही, दगड आणखीन गोटे खाता येत नाही आहेत. पण मग ते मारलेला पहिल्यांदा प्राण्याला मारायचं कसं? मग दगड उचलून एकमेकांवरती ते मारायचे, त्यातनं तो प्राणी मेला तर तिकडे जाऊन खायचं. पण निदान वरची चामडी तरी फाडली पाहिजे त्याच्या मांसापर्यंत जायला. मग कुठला तरी धारदार दगड घ्यायचा, अशा ह्याच्यापासून आपण ती सगळी वेपनरी सिस्टीम चालू झाली. मग त्याला जेव्हा आपल्याला शोध लागला की आपल्या ह्या भूमीमध्ये काही खनिज संपत्ती आहे, ती जर आपण वेगळी केली तर त्याच्यामधनं लोखंड, पोलाद, ॲल्युमिनियम, कॉपर अशा पद्धतीचं करू शकतो. मग त्यांना आपण आकार द्यायला लागलो. मग सुरा झाला, कोयता झाला त्याच्यावरनं. मग आपण त्या प्राण्यांची शिकार करायला लागलो, ते खायला लागलो. मग उष्णतेचा हे झालं, उगम झाला की ते शिजवायला सुरुवात केली आपण. तर ही 1 आणि 2 हे जे आहे ते की पहिलं दगडापासून बनवलेली हत्यारं आणि त्याच्यानंतर मग व्यवस्थित डिझाईन केलेली त्याच्यासाठी जे ॲप्रोप्रिएट मटेरियल आहे त्या पद्धतीमध्ये हे इंडस्ट्री 2 झालं. इंडस्ट्री 3मध्ये आपण जसं स्टीम इंजिन की पूर्वी घोडे लावून आपले रेल्वे चालायचे, त्याच्याऐवजी तिकडे स्टीम इंजिन आलं की आता तिकडे कुठलाही प्राणी न वापरता आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे कोळसा आणि पाणी घाला इंजिन चालू झालं ते. तर हे जे सगळं मेकॅनिझम पुन्हा याच्यात पण आलं की जेव्हा आपण शीट मेटल फॉर्म करतो त्यावेळेला हाताने ठोकून ठोक्याची भांडी जी आपली असायची ती आता मशीनवरती केली जातात. मग ते इंडस्ट्री 3.0 झालं. मग इंडस्ट्री 4मध्ये त्यात जी मशीन्स तयार झाली त्याच्यावरती माणसाने का काम करायचं, त्याच्याऐवजी आपण त्याला ऑटोमेशन करूया. मग रोबो तिकडे ते मशीनवरती माल द्यायला लागले, तयार झालेला माल उचलत होते किंवा काही कटिंग करत होते, टूल चेंज करत होते, जे काय त्या मशीनला ह्युमन करत होता ते करायला लागले. आता हे झाल्यानंतर जेव्हा आपली टेक्नॉलॉजी पुढे होत चालली की आता आपण कॅमेरा लावला, आज आपण सहज जगामध्ये कुठल्याही माणसाची आपण एका सेकंदामध्ये मेसेज पाठवू शकतो किंवा त्याच्याशी व्हिडिओ कॉल करून बोलू शकतो. पण अजून जी आपली 5 सेन्सेस आहेत त्याच्यामधले 3 सेन्सेसवरती आपण काबू मिळवलेला नाही आहे. की मी एखादा समजा वडापाव खातो आहे तर आणि तुम्हाला एक्सप्लेन करतो आहे की ह्या वडापावची कसं आहे, त्याच्यामध्ये काय मसाला आहे, काय चटणी घातली आहे आणि त्याची चव अशी येते. पण ही चव मी तुम्हाला ट्रान्सफर करू शकत नाही, मी फक्त त्याचं उदाहरण देऊ शकतो किंवा ते तुम्हाला वर्णन करू शकतो. तर ती टेक्नॉलॉजी अजून आलेली नाही आहे. तर ती आता इंडस्ट्री 5मध्ये आणायचा प्रयत्न करतायत की टच आहे की आता हा कोच आहे, इथे मी जेव्हा हात लावला तेव्हा तो किती मऊ आहे. मी फक्त सांगू शकतो की अर्ध्या इंच आतमध्ये जातो आहे, 2 इंच आतमध्ये, पण त्यांनी तो फील येत नाही आपल्याला. आपण ज्यावेळेला म्हणतो की आई एखाद्याला आशीर्वाद देते आणि तो डोक्यावरती हात ठेवते त्यावेळेला जो फील येतो आपल्याला त्या आईच्या वाक्यापेक्षा सुद्धा जास्त असतो. पण तो फील आपण अजून एकमेकाला देऊ शकत नाही, तो अनुभव नाही देऊ शकत. बरोबर आहे. तर असे ज्यावेळेला येणार आहेत हे सगळे इंडस्ट्री 4 आणि इंडस्ट्री 5मध्ये येते आणि इंडस्ट्री 5मध्ये तर त्यापेक्षाही आपण जास्त करायचा प्रयत्न करतो आहे. आता एखादं मशीन लावलं आपण किंवा आपण आता मिलिटरीच्या ह्या युद्धाच्या संदर्भात बोलतो आहे तर ते घेऊया. हा जो सर्व्हेलन्स जो आहे हा सर्व्हेलन्स फक्त काही दिवसातले 8 ते संध्याकाळी 8 काम झालं की बंद करून गेलं की झालं. पूर्वीच्या काळात युद्ध थांबायचं, सूर्यास्त झाला की कोणी युद्ध करायचं नाही. आज तर तोच तर सगळ्यात महत्त्वाचा क्षण असतो. सगळी युद्ध जी होतात ही रात्रीच्या वेळेलाच होतात. मग त्यावेळेला जर सर्व्हेलन्स पाहिजे असेल आणि माझ्या डोळ्यावरती जर झोप येणार असेल, माझ्यासमोर स्क्रीन आहे त्याच्यावरती बघतो आहे मी किंवा काहीतरी इंटेलिजंट त्याच्यामध्ये प्रोग्रॅमिंग केलेलं आहे आणि त्या ऑटोनॉमस काही डिसिजन घेत आहे, तरी त्याला ऑथरायझेशन अजूनही आपण ठेवलेलं आहे की कोणतरी ह्युमनने करायला पाहिजे. ते पूर्ण ज्यावेळेला होईल, ज्यावेळेला AI स्टेबिलाईज होईल त्यावेळेला इवन आपल्याला आपण झोपेमध्ये असतं तरी तिकडे वॉर चालत असेल, आपल्याला कळणार पण नाही. सकाळी उठल्यावरती जेव्हा आपण बघू की आपल्या रोबोने, आपल्या AIने, आपल्या बाकीच्या सिस्टीमने वॉर केला आणि एखादा भाग आपल्या ताब्यात आलेला आहे, हे पुढच्या क्षणी होऊ शकेल असं. आणि क्वांटममध्ये तर त्याचा स्पीडही वाढणार आहे. म्हणजे आत्ता जे आपण म्हणत होतो की समजा आलेलं मिसाईल आपण त्या आयर्न डोमवरती म्हणत होतो, आता मला डिटेक्ट झालं आहे, माझ्याकडे ते चांगली क्षमता असलेलं सुपरसॉनिक त्याला 2 किंवा 3 पटीने त्याच्या हे करायचं आहे. पण त्याला सर्व्हेलन्स करताना जेव्हा ते मिसाईल आपण फायर करू त्यावेळेला आपलं प्रिडिक्शन आहे,
पण शत्रूसुद्धा काही तेवढा शांत बसलेला नाही आहे. तोही त्याच्यामध्ये आजकाल रडार, जसे फायटर जेटमध्ये रडार असतं आणि त्याच्या फायटर जेटवरती येणारी मिसाईल्स, ड्रोन्स किंवा बॉम्ब्स याचा त्याची संवेदना होते तिकडे रडारवरती, की आता माझ्या अंगावरती काहीतरी येतं आणि तो त्याचा पाथ बदलतो. आत्ताची जी इंटेलिजंट मिसाईल्स आहेत आपल्याकडे, जे सुपरसॉनिक ब्रह्मॉस मिसाईल आहे, त्याच्यामध्ये रडार आहे आणि सिकर दोन्ही आहे. सिकर म्हणजे त्याला शेवटी कुठे जायचं आहे आणि ते जर आर्टिकल मूव्ह करत असेल, शिप असेल किंवा एखादं मूव्हिंग काही टार्गेट असेल, तरीसुद्धा ते एकदा तुम्ही लॉक केलं त्याच्यावरती की ते जसं मूव्ह होईल तशी त्याची तो डायरेक्शन बदलतो. पण त्याच्या अंगावरती येणारं जे आहे ते रडारवरती डिटेक्ट होतं आणि त्याप्रमाणेही तो आपली डायरेक्शन बदलू शकतो. अच्छा, म्हणजे त्याच्यावर जर दुसरं काहीतरी इंटरसेप्ट करणार असेल तर ते मिसाईल सुद्धा स्वतःची डायरेक्शन बदलतं. एवढं इंटेलिजन्स आता त्याच्यामध्ये आलं आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या मिसाईलमध्ये ते पुन्हा ते नॅव्हिगेशन, इंडस्ट्रियल नॅव्हिगेशन सिस्टीम जे आहे आणि सिकर जे आहे, कोणीतरी करतं की नाही, ते ऑन इट्स ओन कंट्रोल करतं? करणं शक्यच नाही आहे. कारण ते यू डोंट गेट इवन फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड, मिली सेकंड्समध्ये हे सगळ्या गोष्टी करायला लागतात. आता आपण मागच्या वेळेला चंद्रयानच्या वेळेला मी तुम्हाला दिलं होतं की चंद्रावरती सिग्नल पाठवायला आपल्या साधारण 2 ते 2.5 सेकंद वेळ लागतो, तिथपर्यंत जातच नाही. एवढं अंतर आहे. आणखीन लाईट, आणखीन आपल्या बाकीचे सिग्नल सिस्टम अगदी मेगा फ्रिक्वेन्सीने जरी आपण केलं तरी तिथे जायचं 2 ते 3 सेकंद जातात. तिकडे झालेली कमांड किंवा तिकडे बघितलेलं आपल्या इथे खालती यायला 2 ते 3 सेकंद जातात. आपल्याला ते प्रोसेसिंग करायला 2 ते 3 सेकंद जातात. म्हणजे चंद्रावरनं जर काही अलर्ट आला आपल्या सॅटेलाईटमधनं, तर त्याला रिस्पॉन्स देण्यासाठी कमीत कमी 6 सेकंद तरी आपला वेळ जातो. म्हणजे 6 सेकंद म्हणजे काही नाही असं वाटतं? काहीच नाही. रस्त्यावरती 6 सेकंद म्हणजे काहीच नाही. पण ज्या स्पीडने आपण करत असतो, ही जी सगळी आपण हायपरसोनिक, सुपरसोनिक जी मिसाईल्स किंवा सॅटेलाईट्स जे आहेत, मगाशी म्हटलं तसं की एअरक्राफ्ट आपलं जे असतं ते 800 ते 1000 किलोमीटर पर आवर या स्पीडने जात असतं. आणि ज्यावेळेला आपण 2.5 मॅक, 3 मॅक म्हणजे साऊंड वेलॉसिटीच्या ज्यावेळेला आपण तिप्पट करणार आहोत, म्हणजे 800 गुणिले 3, 2400 किलोमीटर पर आवर. आणि सॅटेलाईट जे असतात ते 10 ते 15 किलोमीटर पर सेकंद ह्या स्पीडने जात असतात. 10 ते 15 किलोमीटर पर सेकंद. आणि सुपरसॉनिक, हायपरसॉनिक मिसाईल जी आहे ती पण ह्याच पद्धतीने त्याचं ट्रॅव्हलिंग असतं. सुपरसॉनिक आणि हायपरसॉनिकमध्ये काय फरक आहे? स्पीड जसा तुमचा Speed बदलतो. ह्याच्यावर. तर सुपरसॉनिकमध्ये आपण साधारण 3पर्यंत जातो, हायपरसॉनिकमध्ये आपण 4, 5, 6, 7पर्यंत जाऊ शकतो. म्हणजे 7 गुणिले साधारण 800 किंवा 1000, 7000 किलोमीटर पर आवर या स्पीडने आपण जाणार होते. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काही पॉडकास्ट चॅनलला भेट द्या. आणि हो, सर्व काही क्लिप्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.